नाणेघाटामध्ये आता आपण सलग कितीतरी 2-4 दिवस येतोय. आता यांनी केले असं, की साहेब आपल्या ज्या बातम्या सगळ्या दर्शक बघतात, सगळ्या कमेंट करतात आणि सर्वप्रथम तुमच्या प्रेक्षकांचं धन्यवाद. तुम्ही खाली कमेंट करताना आमचा म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह कमेंट केल्यामुळे आम्हाला जरा उत्साह वाटतो. तर आता काय केलं यांनी ह्या ज्या भंगारच्या दगडी होत्या गारगोटीच्या, त्या आता त्या काढून घेतलेल्या आहेत JCBनी ह्या आणि आता दुसऱ्या याच्यापेक्षा चांगल्या याच्यापेक्षा बऱ्या अशा दगडी या ठिकाणी टाकलेलं आहे. तर हा जो 750चा पीस आहे हा हे जाधव करतायत. आता ह्या दगडी ठीक आहे, तर क्वालिटी काय वाईट आहे असं काय वाटत नाही. गारपट यात काही दगड दिसत नाही. अगोदरचे सगळे तिकडे आलट पलट गारगोटीचे दगड होते. आता याच्यात असं घडलंय काय की हे जरी दगड जरी बदललं जात असेल तरी पण प्रोसेस चुकीची होतीये. म्हणजे हे कसं आहे, हा नुसतं हे काय दुरुस्ती नाहीये, हा नवीन रस्ता होतोय. ह्या ठिकाणी इतक्या लांबपर्यंत हा नवीन रस्ता होतोय. ह्या रस्त्यासाठी हे GSW म्हणून एक असं असतं का त्याच्यामध्ये काय करायचं की खाली रस्त्याच्या कडेला हे खाली खोदायचं आणि त्या ठिकाणी छोटी खडी मोठी खडी ही मिक्स करून ती त्याच्यावर आथरायची असती आणि त्याच्यावरती पाणी मारून थोडीसं मुरुम टाकून ते रोलिंग करावं लागतं. त्याला काही काळ जाऊन द्यावं लागतं. ते काय करावं लागतं, कारण की आपले जे खालचा जो बेस आहे तो भक्कम व्हावा आणि मग त्यानंतर मग त्याला जीवन म्हणतात. जीवनमध्ये 40 mm ची ही जी खडी असती ती टाकायची वर. त्याच्यामध्ये तुम्ही हे मुरुम टाकायचा थोडा, म्हणजे खूप नाही, थोडा मुरुम टाकायचा, त्याच्यावर पाणी मारत राहायचं. कारण की काय का तो खाली जो जीवन जो पहिला बेस आहे तो 6 इंचाचा असेल, तो व्यवस्थित पॅक होऊन जाईल. आणि असं केल्याच्या नंतर काही दिवस झाल्याच्या नंतर ते फिट झालं का मग परत एक 40 mm चं G2 म्हणून एक तसंच सेम करायची प्रोसेस. आता इथं घडलंय असं काही इथं तसं काहीच केलेलं नाहीये. तिकडून आणतायत डबर, ओततायत, डबर आणलंय, ओतलंय. इथं कुठेही खडी नाही, ह्या बेसवर कोणताही मुरुम नाही. आता हे मी तुम्हाला हे सायन्स सांगतो, खड्डे का पडतात की काय मी माझं ज्ञान नाही सांगत, लोकांनी जे मला ज्या यातलं तज्ञ त्यांनी सांगितलं. खड्डे पडायचं कारण काय, हे जे गॅप आहेत असे हे पूर्णपणे भरले गेले पाहिजेत. आता हे भरण्यासाठी याच्यामध्ये काही प्रमाणात हार्ड मुरुम हा त्याच्यामध्ये वापरायचा असतो. जो काय मुरुम आहे तो या फटीमध्ये जाऊन बसतो आणि मग नंतर याच्यावर पाणी मारायचं. पाण्याने अजून तो दाबतो आणि रोलर करायचा. तो व्यवस्थित दबल, याला काहीतरी कालावधी जाऊन द्यायचा आणि त्यानंतर पुन्हा हे जे डबर आहे 40 mm चे परत हे असं करायचं. आता इथं काय घडलंय तुम्हाला दिसतं की इथं काही मुरुम टाकलाय, रोलिंग केलंय. कालच ते सगळं कालच्या पासून उकडायचं काम केलंय. लगेच आणला हा बेस टाकला, रोलर फिरवला, परत हे डबर टाकलं आणि याच्यावर परत आता मुरुम टाकणार. झालं काम वरती. म्हणजे अशा पद्धतीचं हे काम बोगस सुरू आहे. तर इथं मी जाधव साहेबांना बी कॉन्टॅक्ट करतो. ते म्हणते मी मुंबईला आहेत, त्यांचे जे आहेत खालचे अधिकारी हाताखालची शाखा अभियंता उतळी, ते पण म्हणतायत का मी बाहेर आहे, मी काही येऊ शकत नाही आणि मी काम बंद केलेलं आहे. पण काम तर चालू आहे. मी आता व्हिडिओ मी तुम्हाला याच्यामध्ये शो होईल काम कसं चालू आहे. तर मग आता यांनी काय केलंय का हा जो पीस आहे ते हे जे हॉटेल दिसतंय का इथून तर नाणेघाटाच्या तोंडापर्यंत तेवढंच काढलेलं आहे आणि पलीकडे जो आहे गारगोटीचेच दगड येते त्याच्यावर फक्त मुरुम वगैरे टाकतायत आणि ते कुठंतरी पाप झाकण्याचा उद्योग या ठिकाणी सुरू आहे. तर हे बघा, हे याला हे GSB हे आहे. आता ही जी GSB होती याच्यावर मुरुम टाकून किंवा हे रोलरनी 4-5 दिवस किंवा सारखं वारंवार हे करायला पाहिजे होतं. रोड रोलरनं रोलिंग करायला पाहिजे होती. काही घडलंच नाही. आता काय करणार, हाय असं टाकणार. खिळखिळे झालेले दगड ते, पाणी मुरणार, त्यात गॅप होणार, नंतर खड्डे पाडतात. सायन्स आहे, लय काय त्याच्यामध्ये शिकण्यासारखं नाहीये. आणि अशा अवस्थेमध्ये हा जो 3.5 किलोमीटरचा टप्पा आहे हा जाधवने केलाय तो बकवासच आहे 100%. आणि जो आवटी नावाचा जो ठेकेदार आहे आंबेगावचा आहे बहुतेक, तर त्या ठेकेदाराने काय केलंय, तो जरा थोडा हुशार आहे याच्यापेक्षा. तो काय करतोय, गारगुटीचे दगड आणि चांगले दगड हे दोन्ही मिक्स करतो यूज करतोय. आणि जिथं आहे समजा त्याची चूक दिसल ते लगेच तिकडं मुरुम टाकतोय. तर त्याने सुद्धा ती चूक केलेली आहे. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे मला सांगायची आहे की हे जे हे दोघं ठेकेदार आहे यांच्यावर खूप मोठा आशीर्वाद आहे.
म्हणजे कसं आहे काय आहे मला पण समजण्या पलीकडे इतक्या बातम्या करतोय, बोंबलून बोंबलून तोंड दुखायची वेळ आली. बाकीचे जे तालुक्यातले ठेकेदार आणि कामं चालू आहे त्यांना दगड आणायला कुठून लावलं जातं माहिती आहे का? लोणी धामणी आंबेगाव तालुक्यातून किंवा आमुंडीतून. कारण जुन्नर तालुक्यातला दगड हा फेल आहे टेक्निकली, सायंटिफिकली. आणि त्यामुळं इथला दगड हा कमकुवत असल्यामुळं हा दगड रस्त्याच्या कामासाठी युजेबल नाही. त्यामुळं प्रत्येक ठेकेदाराला ते तिकडून डबर आणायला लावतात. मग आता असं असतानाही आणि त्यांच्या कामावर खूप सुपरवायझर म्हणजे हे जे आहेत पीडब्ल्यूडीचे देखरेख करतात. दगड वारंवार येणार, चेक करणार, सगळं करणार. मग आता ह्या ठेकेदाराचं काय? मग ह्या ठेकेदाराने इथंच खाण तयार केलेली आहे ह्या पलीकडच्या आजनावळे गावामध्ये एका आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये. आणि तिथं जवळपास मोठ्या प्रमाणावर हे उत्खनन केलेलं आहे. आणि ही जी खडी आहे ही तिथूनच आहे, ही कुठूनही बाहेर आली नाही, लोकल खडी आहे. ती खाणमध्ये अगोदर भंगार दगड लागले, नंतर चांगले लागले. आता हे जे चांगले ते वापरतात दाखवण्यासाठी बाबा आम्ही कसं काय लय भारी म्हणून. तर मग अशा पद्धतीने काल काय झालंय का आपण जी खाणीची बातमी केली होती काल, तर त्यानंतर महसूल विभागाचे तलाठी वगैरे ते अधिकारी आले आणि त्या खाणीचा त्यांनी 1100 ब्रासचा पंचनामा केलाय. आता बाब अशी आहे की जो तो आदिवासी ठेकेदार आहे ते काही पैशासाठी काय त्यांना माहितच काय हे उत्खनन गौण खनिज हा काय प्रकार असतो. हा जे शेतकरी असतात ते आदिवासी शेतकरी ते तर त्यांनी 1100 ब्रासचा पंचनामा आता महसूलच्या विभागाने त्या शेतकऱ्याच्या नाव केलेला आहे. त्याच्यामध्ये कोणताही उल्लेख नाही का हे दगड या रस्त्याच्या कामाच्या या जाधवनी नेलेत त्या यांनी नेलेत आवठीने नेलेत. आता तो सगळा जवळपास 10,000 रुपये दंड आहे एका ब्राससाठी. 1100 गुणिले 10,000 म्हणजे 1,10,00,000 रुपयाचा बोजा त्या विनाकारण त्या आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीवर पडेल. आणि हे लोक पैसे तर काढून घेऊन निघून जातील आणि तो शेतकरी आहे तो विनाकारण महसूल विभागाच्या कोर्टाच्या चक्रा माराव्या लागतील त्याच्या जमिनीवर. आता विनाकारण हा बोजा निर्माण होईल. तर ह्या महसुलाच्या विभागाने इथलं करायचं होतं ना, इथं एवढं जे खडी बिडी दिसती पलीकडे आता इथं नाही तिकडे त्याचा पंचनामा करायला पाहिजे होता. तसं काही केलंच नाही. आणि त्या बिचाऱ्याच्या खाणीवर समजा तिथं हे करून एकटेवच केलंय. मी म्हणत नाही का त्यांनी ते होऊ नये, परंतु ती कारवाई करणं ती संयुक्त कारवाई व्हायला पाहिजे होती. फक्त त्या शेतकऱ्यावरच नाव फक्त टाकून त्याच्यावर दंड चढवायचा किंवा त्याला नोटीस काढायच्या हे संयुक्तिक नाहीये. हे जाधव आणि हे आवटी यांना बी त्याच्यामध्ये संयुक्त यांच्यावर हा दंड केला पाहिजे होता. तर या निमित्ताने आता तो दंड त्या शेतकऱ्यावरच होणार आहे. आणि जर त्या लोणी दामणीवरून जर एक ट्रक म्हणजे 4 ब्रासचा एक ट्रक येतो ते जर आणायचं असेल तर 3,500 रुपये ब्रास प्रमाणे एका ब्रासला दर आहेत. म्हणजे किती झाले 14,000 रुपये एका गाडीला जातात. हे इथलंच लोकला आणतात इकडून तिकडून विहिरीचे दगड बिगड आणि यूज करतात. म्हणजे जवळजवळ 60-70 लाख रुपये यांनी वाचवलेत. हे कोणाच्या आशीर्वादाने वाचवलेत. बाकीच्या ठेकेदारांना का तुम्ही तिकडून आणायला सांगता? जाधव साहेब आणि उतळे साहेब किंवा अनेक मला तर असं माझी विनंती का कार्यकारी अभियंत्यांनी बघावा. कार्यकारी अभियंता साहेब उत्तर विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे, आपण याच प्रश्नाचं उत्तर द्या. इतर ठेकेदारांना तुम्ही खडी वगैरे डबर आणायला कुठून सांगता? आंबेगाव तालुक्यातून. मग ह्या ठेकेदार कोणाचा जावई गाव? नक्की या ठेकेदाराला अभय देणारं कोण आहे? संबंधित खालचे अधिकारी काय करतात? जर उपयोगी अधिकारी जे आहेत जाधव समजा त्यांच्याकडे तालुका आहे, परंतु ते खालच्या अधिकाऱ्याकडे विशिष्ट भाग आहे ना, ते करतात काय मग? आणि हे काय थोडं थिडकं काम नाही, करोडो रुपयांचं काम आहे साहेब हे. आणि हा पैसा काय कुणाचा काय याचा नाही, आयता नाहीये, सर्वसामान्य लोकांचा पैसा आहे, कधीच्या काळातून काम आलेलं आहे. आणि असं असताना तर याबाबत इथं सविस्तर चौकशी होणं गरजेचं आहे. आणि मला जाधव साहेब तर म्हणले काम बंद आहे, उतळे साहेब जे आहे तिथले शाखा अभियंता ते म्हणतात काम बंद आहे, आणि मी दाखवलं तुम्हाला तर काम तर चालू आहे ते दानादन. म्हणजे हे जावई कोण आहेत? हे जे ठेकेदार कोणाचे नक्की जावई त्याचा शोध लावला पाहिजे. याला कोण पार्टनर आहे का अधिकारी? सार्वजनिक बांधकाम विभागाचं कुणी अधिकारी याला पार्टनर आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. बाकीच्या ठेकेदारांना तुम्ही बाहेरून हे आणायला होता का? जुन्नर तालुक्यातलं डबर खराब आहे आणि मग याला का काढून देता आणि हे असं काय वापरून घेता? आणि बातम्या केल्याच्या नंतर पहिल्यांदाच्या 10 मिनिटं व्हिडिओ काढायचा, इथलं काढलंय बघ आम्ही काढले ते खराब, मग परत आम्ही यायचे हेलपाटे मारायचे. अहो पगार घेतात हे अधिकारी लाख लाख रुपये.
आणि पत्रकारांनी हेलपाटे मारायचे का? आणि पंटर लोक पाठवतात, इथलीच कुणी लोक बी काहीतरी त्यांना 10-20-30 हजार रुपये देतात आणि ती लोक आम्हाला मॅनेज करायसाठी हिंडतात फिरतात. काय आता ही खूप म्हणजे चुकीची बाब आहे, दुर्दैव आहे तालुक्याचं. आणि शरददादांनी बी सांगितलं होतं यांना, आपले आमदार आहेत का, बाबा हे काम बंद करा, मी इन्स्पेक्शन करतो त्यानंतर पाहूया, तरी देखील काम चालू आहे. वा रे वा. अहो कशाला आहे तुम्ही अधिकारी? प्रेक्षकांना तुम्ही बघा, आम्ही पोटतिडकीने याच्यामध्ये प्रश्न मांडतोय. अनेक विषय काय होतंय माहिती काय, बातमी करतो आपण आणि निघून जातो. यांना काय घेणं देणं नाहीये बातम्यांचं. त्यांना असं वाटतं किती दिवस येईल बातमी, एकदा येईल दोनदा येईल, मग काय आपण आहे. हा प्रश्न आहे. त्यामुळे याचा मी आता पाठलाग करणार या कामाचा. त्याचे जे काम आहेत ना, आता ते उतळे साहेब म्हणले का मी उद्या सकाळी येतो आणि आपण तिथं खोदून पाहूया. तर ठीक आहे उतळे साहेब, तुम्ही आज येणार होते तर उद्या या, काय हरकत नाही. तुमचं ठेकेदार नाही ऐकती, काय हरकत नाही, चला. जाधवांचं पण ऐकत नाही. पण बघू आता उद्या, त्यांनी लपवले काम सगळं खराब. तर उद्या पाहूया हे अधिकारी काय करतात, नक्की कारवाई करतात का हे. आता उद्या दूध का दूध, पाणी का पाणी आपण पाहूयात. कुठेही जाऊ नका, पाहत राहा जुन्नर टाइम्स, नाणेघाट जुन्नर. जाधव साहेब, आपले उतळे साहेब, बघा जरा हे काम चालू आहे का नाही बघा. म्हणजे तुमच्या सांगण्याला किती किंमत देतात हे ठेकेदार, म्हणजे तुम्हाला तरी कळू द्या का तुमचं तरी किती ऐकत आहेत. तुम्ही 2-3 वेळा त्याला सांगितलंय तरी बी तो करतोय, म्हणजे तुम्हाला बी मुजीत नाही. असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला.